नमस्कार. वेलकम टू स्किल लर्निंग कर्विंग वे टू स्किल डेव्हलपमेंट. आज आपण पाहणार आहोत MBA CET ची संपूर्ण माहिती सोबतच कॅट या नॅशनल लेवलवर घेतल्या जाणाऱ्या MBA एंट्रन्सची संपूर्ण माहिती. आज बहुतेक मुलांचा ओढा चांगल्या जॉबसाठी MBA करण्याकडे असतो. त्यामुळे त्यासाठी कोणची एक्झाम MBA एंट्रन्स म्हणून जी एक्झाम येते त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया MBAच का बरं करायचं. आज बहुतेक मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला बिझनेस उभारायचा आहे. पण मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्या बॅकग्राऊंड जे असेल फॅमिली बॅकग्राऊंड बहुतेक बिझनेसचं नसतं. बहुतेक मुलांच्या घरी आई वडील एकतर जॉब करत असतील नाहीतर छोट्या मोठ्या गोष्टी करून गुजराण करत असतील. पण मुलाचं स्वप्न मोठं असल्यामुळे त्याला बिझनेस करायची इच्छा असते. पण मग अशा वेळेस त्याला सपोर्ट किंवा गायडन्स कोण करू शकतं? तर यासाठी MBA हा एक उत्तम पर्याय असू शकतो. MBA केल्यानंतर तुम्हाला त्या बिझनेस बद्दल अंडरस्टँडिंग डेव्हलप होते, प्लस एक्सपोजर आणि कॉन्फिडन्स तयार होतो. MBA ही शिक्षण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये विविध प्रकारचे नेटवर्क्स आणि त्याच प्रकारच्या ओळखी करायला कारणीभूत ठरू शकतं. कारण आपल्याला जे आजूबाजूला वातावरण भेटतं ते MBAच्या विविध आयडियाज, त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, वेगवेगळे वेगवेगळ्या युक्तीज की कोणी कशी युक्ती वापरून त्याचं मार्केटिंग केलंय हे आपल्याला कळतं. त्यामुळे MBA करणं हे तरी चांगलं ऑप्शन राहू शकतं ज्या व्यक्तींना स्वतःचा बिझनेस उभारायचा आहे किंवा कॉर्पोरेट जगतात स्वतःचं नाव तयार करायचंय. सर्वप्रथम आपण बघूया तर आपल्या भारतात मॅनेजमेंट एंट्रन्स 3 प्रकारच्या होतात. एक म्हणजे स्टेट लेवल, सेकंड नॅशनल लेवल आणि थर्ड म्हणजे कॉलेज एंट्रन्स लेवलवर. स्टेट लेवलवर महाराष्ट्र स्टेटला MAS CET नावाची एक्झाम होते. यामध्ये ही जी एक्झाम आहे मेनली महाराष्ट्र स्टेट कंडक्ट करतं, जिथे हा स्कोअर IIM सोडून त्या राज्यातल्या सर्व कॉलेजेसमध्ये मान्य असतो. सेकंड म्हणजे नॅशनल लेवलसाठी कॅट ही परीक्षा घेतली जाते. याच्या अंडर कॅट ही परीक्षा दरवर्षी जेवढ्या IIM इंडियामध्ये आहेत त्या रँडमली कॅट ही एक्झाम घेतात. याद्वारे भारतातल्या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटच्या सीट्समध्ये ऍडमिशन भेटतं. जर तुम्ही कॉलेज एंट्रन्स लेवलची एक्झाम देणार असाल किंवा कॅट देणार असाल तरी तुम्ही दोघांपैकी कोणतीही एक एक्झाम घेऊन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकता. आता कॉलेज लेवल एंट्रन्स म्हणजे काय असतं तर XLRI म्हणजेच की झेवियर कॉलेजेस जे आहेत त्यांची स्वतःचे ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या. तर पूर्ण भारतात अशा झेवियर कॉलेजच्या ज्या ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी झॅट नावाची एक्झाम द्यावी लागते, जेणेकरून तुम्हाला XLRI मध्ये ऍडमिशन भेटतात. सोबतच XLRI नी 1000 अदर कॉलेजेसशी टायअप केल्यामुळे झॅट ही या एक्झामचा स्कोअर 1000 अदर कॉलेजेस सुद्धा ऍक्सेप्ट करतात. त्याच प्रकारे सिम्बायोसिस इंटरनॅशनल कॉलेजच्या 26 MBA प्रोग्राम साठी 15 इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन देण्यासाठी स्नॅप ही एक्झाम घेतली जाते. त्याचप्रकारे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस साठी टिसनेट ही एक्झाम घेतली जाते व इंटरनॅशनल लेवलवर GRE सारख्या एक्झाम सुद्धा कंडक्ट केल्या जातात. यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत MAS CET म्हणजेच की महाराष्ट्र लेवलवर घेतली जाणारी एंट्रन्स एक्झाम, तसेच नॅशनल लेवलवर घेतली जाणारी कॅट ही एंट्रन्स एक्झाम यामधला फरक. सर्वप्रथम सगळ्यात मोठी कंपॅरिझन हीच येते की ही जी MAS CET एक्झाम आहे ही महाराष्ट्र स्टेट कडनं कंडक्ट केल्या जाते आणि कॅट ही एक्झाम IIMs कडनं नॅशनल लेवलवरती कंडक्ट केल्या जाते नॅशनल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन द्यायसाठी. दोघांची फ्रिक्वेन्सी वन्स इन अ इयर आहे. तसेच कंडक्शन मंथ मार्च MAS CET चा आहे. हा व्हिडिओ मी मार्च 16 ला बनवतोय, म्हणजेच की आत्ताच MAS CET ची उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. जर ज्यांना 2022च्या रजिस्ट्रेशन भरायचे असतील MAS CET साठी ते भरू शकतात. त्याचप्रकारे कंडक्शन मंथ असतो MAS CET चा मार्च आणि कॅटचा नोव्हेंबर. एलिजिबिलिटी याला ग्रॅज्युएशनला 50% हवी, रिझर्व्ह कॅटेगरीला 45% असेल तरीही चालतं. ही एक याचा जो स्कोअर येतो तो एका वर्षासाठी तुमचा व्हॅलिड असतो, म्हणजे एका वर्षात तुम्हाला कुठे ना कुठे ऍडमिशन घ्यावी लागेल किंवा नाहीतर पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला दुसरी एक्झाम द्यावी लागेल. कॉम्पिटिशन किती असते याकडे जर आपण लक्ष दिलं तर महाराष्ट्र लेवलवर 2020 मध्ये 1,24,000 मुलं या एक्झामसाठी बसले होते. तिथेच कॅट एक्झामसाठी 2,30,000 म्हणजे 2,30,000 मुलं 2020 मध्ये
या एक्झाम कॅट या एक्झामसाठी बसले होते. त्यामुळे या एक्झाम्स मध्ये किती कॉम्पिटिशन असते हे आपण इथून ओळखू शकता. नेक्स्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा असतो. MSCET आणि MBA मध्ये म्हणजेच MSCET MBA मध्ये महाराष्ट्र लेवलला लॉजिकल रिझनिंग, अॅनालिटिकल रिझनिंग हे दोन्ही रिझनिंगचेच पार्ट आहेत, पण MBA MSCET वाल्यांनी त्यांना वेगवेगळं केलेलं आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि VARC म्हणजे त्याला म्हटलं जातं वर्बल इंग्लिश, हा इंग्लिशचा भाग आहे. ह्या 4 सेक्शन मध्ये पेपर घेतला जातो. जो पेपर MCQ आणि नॉन MCQ टाईपचा असतो. MCQ म्हणजे तुम्हाला 5 ते 4 ऑप्शन दिले जातील, त्यातील करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यामध्ये लिहायचं आहे. तेच नॉन MCQ मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जाणार नाही. एक बॉक्स दिला राहील, त्या बॉक्सने तुम्हाला तुमचा आन्सर नोट डाऊन करायचा आहे आणि समोर जायचं आहे. 200 क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला दिले जातात आणि 200 क्वेश्चनचे जे सेक्शन वाईज नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. जसे LR चे 74 क्वेश्चन येतात, AR चे 25, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन्स, तर VARC चे 50 क्वेश्चन्स. आता मार्किंग स्कीम मध्ये 1 मार्क फॉर एव्हरी करेक्ट अटेम्प्ट म्हटल्यामुळे 200 क्वेश्चन्सला 200 मार्क्स असतात. पण नो निगेटिव्ह मार्किंग यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा क्वेश्चन चुकला तर तुमचे मार्क निगेटिव्ह मध्ये जात नाही. तेच आपण जर कॅट कडे बघूया तर कॅट मध्ये 3 सेक्शन मध्ये एक्झाम घेतली जाते, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जो MSCET मध्ये सुद्धा आहे आणि VARC म्हणजेच वर्बल इंग्लिश जो MSCET मध्ये आहे. पण इथे फरक फक्त पडतोय डेटा इंटरप्रिटेशन मध्ये. डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग इकडे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या अंडरमध्ये घेतलं जातं, पण इथे DILR नावाचा सेपरेट सेक्शन दिला जातो. इथे सुद्धा MCQ आणि नॉन MCQ सेक्शन आहेत, पण या कॅट वाल्यांनी कॅट म्हणजेच IIM यांनी 2021 पासून त्यांचा पॅटर्न बदलवला. तर 2021 चा नवीन पॅटर्न आहे तुमचा 66 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. VARC म्हणजेच तुम्हाला इंग्लिशचे 24 क्वेश्चन्स येतात, DILR वर 20 क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वर 22 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. पण इथे एका क्वेश्चनला 3 मार्क्स अलाउड केले जातात. सोबतच निगेटिव्ह मार्किंग इथे अलाउड केल्या गेली आहे, जी -1 असतं. म्हणजेच की 0.33 मार्काची निगेटिव्ह मार्किंग आपण पकडू शकतो. इथे 66 क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला आणि एक क्वेश्चन 3 मार्क्सचा, म्हणजे तुमचे टोटल मार्क असतील 198 मार्क्स. ओके, या प्रकारे तुमचे सगळं डिवाइड केल्या जात असतं. MBA एक्झाम ही मेनली 3 स्टेजेस मध्ये घेतली जाते. एंट्रन्स एक्झाम, ज्याच्याबद्दल आपण आता माहिती बघतच आहोत, MSCET आणि कॅट. तर झॅट स्नॅप ह्या कॉलेज एंट्रन्स लेवल असतात. नंतर ग्रुप डिस्कशन तुमचं घेतलं जातं. एक जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळवलेत आणि क्रॅक केली तर ग्रुप डिस्कशन जर तुम्ही क्रॅक केलं तर तुम्हाला PI चा कॉल येतो. PI म्हणजेच पर्सनल इंटरव्ह्यूचा. तर आपण बघू शकतो एंट्रन्स एक्झामचा सिलेबस काय आहे. तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये डेसिमल फ्रॅक्शन, नंबर सिस्टीम, अरिथमॅटिक ॲबिलिटी, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स आणि जॉमेट्री घेतलं जातं. रिझनिंग ॲबिलिटी मध्ये वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग हे 2 पार्ट पडतात. याचा अभ्यास तुम्हाला टोटली करावा लागतो. वर्बल इंग्लिश मध्ये बेसिक पार्ट्स ऑफ स्पीच, ग्रामर, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजम्बल्स आणि क्लोज टेस्ट या प्रकारच्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये तुमची एक्झाम घेतली जाते. ऍडव्हान्स मॅथ मध्ये ट्रिग्नोमेट्री, मेन्झुरेशन, लॉगॅरिथम याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. या हे झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात GD आणि PI. GD PI मध्ये मुलांचं ते वरून एक्सटर्नली आणि इंटरनली बिहेवियर बघतात कोणत्या प्रकारचं आहे आणि त्यानुसार त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या जे लायक मुलं असतील त्यांना ते सिलेक्ट करतात. सो आपण दोन्ही याची तुम्हाला प्रॅक्टिस, एंट्रन्स एक्झामला महत्व देऊन तुम्ही जर GD आणि PI ला महत्व देत नसाल तरी सगळ्यात मोठी चूक आहे. एंट्रन्स एक्झाम एक क्वालिफाईंग एक्झाम असते, पण ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटचे दरवाजे ओपन करून देतात. म्हणून यांच्याकडेही आपल्याला योग्य लक्ष द्यावे लागेल. आपण बघूया मार्किंग स्कीम कशी असतं. MSCET मध्ये आपण बघितलंच आहे की 1 मार्क भेटतो आणि नो निगेटिव्ह मार्किंग असते. पण कॅट मध्ये 3 मार्क्स असतात. 3 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो आणि निगेटिव्ह मार्किंग -1 ची असते. पण यामध्ये एक आहे की कॅट मध्ये जे क्वेश्चन नॉन MCQ चे असतात त्यांना निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्ही त्याचे आन्सर जरी चुकीचे झाले तरी तुमचे इथे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला लागणार नाही. एक म्हणजे एक्झाम जेव्हा तुमची होऊन जातं आणि रिझल्ट लागतो, तुमचा रिझल्ट मार्क्समध्ये येतोच, पण सोबत तुमच्या ज्या ऍडमिशन होतात त्या पर्सेंटाईल नुसार होतात. मग पर्सेंटाईल म्हणजे काय? तर टॉपर जो असतो त्याचे 100 पर्सेंटाईल पकडले जातात आणि त्याच्यापासून तुमचा स्कोअर खाली खाली येत जातो
तर तुमच्या मागे किती मुलं आहेत, किती पर्सेंट मुलं तुमच्या मागे आहेत हे पाहिलं जातं आणि त्याचे तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल काढले जातात. किती मुलं तुमच्या मागे आहेत हे बघितलं जातं आणि तुमचे त्याचे पर्सेंटाईल काढले जातात. म्हणजेच की पर्सेंटाईलचा फॉर्म्युला काय झाला, तर तुमचा रँक डिवायडेड बाय टोटल स्टुडंट्स मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे तुमच्या खाली किती पर्सेंट मुलं आहेत हे याचा हिशोब काढणं म्हणजेच की पर्सेंटाईल काढणं. इथे तुम्हाला जी MBA ची इन्फॉर्मेशन मला द्यायची होती ती इथे ओव्हर होते. नेक्स्ट म्हणजे का बरं तुम्ही स्किल लर्निंग सोबतच तुमचं एज्युकेशन केलं पाहिजे किंवा MBA एंट्रन्सची तयारी स्किल लर्निंग सोबतच का बरं केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथे आपण सर्व प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल होतात त्या सगळ्या मी इथे प्रोव्हाइड केल्या आहेत. जसे की सर्व जे आपले कोर्सेस आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही कोणत्याही वेळी ऑनलाईन टू ऑफलाईन, ऑफलाईन टू ऑनलाईन जाऊ शकता. आपले ते एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट फॅकल्टी आहेच. दर मंथली तुम्हाला होतं कधी-कधी की आपण 1 तारखेला जे शिकलो ते 30 तारखेला आपण विसरून जातो. म्हणून तुमची दर मंथली प्रॅक्टिस घेतली जाते आणि वीकली एक समरी बॅच त्या वीकमध्ये काय शिकवलं गेलं याची समरी देणारी बॅच तुमची घेतल्या जाते. त्याच प्रकारे GDPI ची आपल्याकडे संपूर्ण तयारी करून दिली जातं व तुमचा क्वेश्चन जर तुम्ही 24/7 ऍक्टिव्ह एक फोरम आपल्याकडे दिला जातो जेणेकरून तुम्ही कोणत्याही क्षणी तुमचे डाउट्स विचारून तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकले पाहिजे. हे आपल्या नवीन सुरू होणाऱ्या बॅचचे डिटेल्स आहेत. तरी आपल्याकडे दर 15 डेज मध्ये एक नवीन बॅच सुरू होतच असते. ही जर 15 मार्चची बॅच तुम्हाला कव्हर नसेल झाली तर तुम्ही 1 एप्रिल त्यानंतर 15 एप्रिलला सुद्धा बॅच जॉईन करू शकता. आपल्या स्टार्टिंग 15 डेज तुम्हाला टोटली बेसिकची बॅच जी असते ती फ्री असते. सो तुम्ही एक्सपिरियन्स घेऊनच आपली बॅच जॉईन करू शकता. ओके. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड फॉर युअर प्रिपरेशन. थँक यू. त्याच प्रकारे आपण इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर जिथे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तिथे